आम्ही आलोय आता आईंच्या घरी, पण फर्स्ट टाइम आलोय. पाय दुखायला लागले. हाय. बरं तुम्ही कसे? एकदम हा ह्या वहिनीत तो सँडी, तो सँडी हिचा भाऊ, सक्का भाऊ. हा भाऊ बहीण. आणि तो हजबंड दादा याचा चुलत भाऊ. हां घर दाखवतो तुम्हाला. तिकडे गाडी आपली पार्क केली. हे बघ इथे हॉल आहे. आणि इथून वरती सँडी. या साईडला किचन. हो वीडियो सँडी. आता आम्ही निघालोय रूमवरती आईंच्या घरातून. इथून 50 किलोमीटर लांब आहे आणि दिनेश दादा आम्हाला सोडा येतो हायवे परत. जाऊया आता. तर आता मी निघतो इथून, चेकआउट करतो आहे मी इथून. आता आम्ही बागा मार्केटला जाणार आहे, थोडी शॉपिंग करणार आहे, मग पुण्याला निघणार. हे बघा बॅकपॅक. ह्या साईडला बॅग जे काय काय सामान आणलेलं आम्ही ते घेतले. मार्केटला जाऊन परत नॉनस्टॉप पुणे. सँडीची पण झोप झालंय त्याच्यामुळे स्माइल करतोय. तिकडे बघ, तिकडे बघ. आता आम्ही आलोय कलुंगेटला आणि आम्ही शॉपिंगसाठी आलो, बीचवरती नाही जाणार. काय आणायला लावलं बंबू? चॉकलेट्स. आलोय आम्ही मार्केटला. गाड्या आपण इथं पार्क केली. This is for Dugu. This one. चॉकलेट्स कोणते घ्यायचे आहेत बघ? हरी बरं चॉकलेट. हे बघ हे स्टोन वाले. हे तेच सिया डुगूला घ्यायचे. काजू आणि बदाम घ्यायचे प्रियंकाच्या घरी पाहिजेत म्हणून. आणि सिया डुगूसाठी हे घेतलं का? हे आणि ते दोन घेतले स्टोन वाले. ओके. चॉकलेट्स घेतले. ते बर्फी वाले चॉकलेट. हे ह्याचं येते खोबऱ्याचं. हे दोन घेऊन. कोणतं? हे आणि हे का? आणि सियासाठी घेतलं आम्ही. कुर्ता सारखा आहे ना. मोठं आहे का? ठीक आहे. नाही ठीक आहे ना माझ्यासोबत. हां जाणार नाही आम्ही, पण तरी दाखवतो तुम्हाला.
जिमची तयारी घरात पाहिजे म्हणून घेतो. आता मी नाश्ता करायला पार्सलच घेतो. आम्ही आता चिकन सँडविच घेतले 3 आणि पनीर सँडविच थोडंच घेतले. आता निघालोय आम्ही कोलंबीवरून आणि येताना आम्ही आजरा आणि आंबोलीतून आलेलो, पण आता दुसऱ्या रूटने चाललो आहे कारण तो रूट खूप खराब आहे. पप्पांना फोन केलेला, त्यांनी एक रूट सांगितलं. तिथून जाणार आहे आम्ही डायरेक्ट कणकवली, परत गगनबावडा आणि तिथून कोल्हापूर. आता मी म्हापसा सोडला आहे, हायवेला लागलो आहे आणि इथून आम्ही कणकवलीला चाललो आहे. कणकवलीमधून आमचं रूट मग गगनबावडा असणार आहे आणि तिथून कोल्हापूरवरून कराड आणि मग आहे तो आपला रूट असणार. टायमिंग दाखवतं आहे कराडचं 7 वाजता पोहोचतो. 7चं नाही रे, तू दाखवतो हे कणकवलीच टायमिंग आहे, 1 तास. 7-8 वाजता पोहोचणार आपण कराड. आता आम्ही आलोय गगनबावड्याच्या मागे, थोडं घाट चढतोय आणि डिस्टन्स कवर आपण 160 किलोमीटर केलं. त्या रोडपेक्षा तर खूप भारी आहे हा रोड. हायवेने आपण 80 किलोमीटर आलो आणि त्याच्यानंतर आत आलोय आपण. झिगझॅग रोड आहे. झिगझॅग आणि इथून कोल्हापूर 50 किलोमीटर आहे पुढे. इथं आपण थांबू शकतो फोटो काढायला. आता मी पोचलोय कराडमध्ये, 11 वाजलेत यायला. आता जेवायला चाललोय आम्ही ढाब्यावरती. खास कराडची चव दाखवायला त्यांना मी रखडवत आणले. फॅमिली रूम मध्ये बसू का? फॅमिली रूम पाठी मागून ये मला माहिती सँडी, मी येतो इथे. गारटलेली माणसं झाल्या. हा मी ऑलरेडी जेव्हा येतो सारखा इथे, त्यामुळं चिकन थाळीच खाणार आहे आम्ही. 2 थाळ्या आलेत फक्त. दादाने खायला सुरुवात केली आहे. आम्ही निघतो आता कराडवरून पुण्याला. गाडीचा हाल बघा तिथे. पुण्यात पोचलो. आता वाजलेत रात्रीचे 3 आणि मी पिंपळे गुरुमध्ये पोचलो आता 5 मिनिटात. साईडवर कोकणी चौक आले.